सिटी न्यूज, सिटी न्यूज, सिटी न्यूज, सिटी न्यूज। नमस्कार, BCN सी न्यूज मध्ये मी मिलिंद कुमार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मुख्य बातम्यांकडे वळण्याआधी टाकूया एक नजर हेडलाईन्सवर। भुसावळ शहरात विजेची मागणी वाढली आहे। शहरात दररोज 1,20,000 युनिट वीज लागते। त्या मानाने हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये फक्त 4 मेगावॅटची गरज भासते। एकंदरीतच शहरात विजेची मागणी 3 पटीने वाढली आहे। शहरात गेल्या आठवड्यापासून विजेची मागणी सातत्याने वाढत आहे। हिवाळा व पावसाळ्यात 4 मेगावॅट असलेली विजेची मागणी सध्या 12 मेगावॅट अर्थात 1,20,000 युनिट 24 तासांसाठी आहे। तब्बल 3 पटीने मागणी वाढली आहे। क्षमतेपेक्षा जास्त वीज मागणीमुळे सातत्याने ट्रान्सफॉर्मर ट्रिप होण्याचे प्रकार वाढले आहेत। उन्हाळ्यात पंखे, कूलर्स आणि वातानुकूलित यंत्राचा वापर दुपटीने वाढतो। यामुळे विजेची मागणी तब्बल 3 पटीने वाढली आहे। शहरातील पावसाळा आणि हिवाळ्यात दररोज 4 मेगावॅट अर्थात 40,000 युनिट वीज 24 तासांसाठी लागते। मात्र सध्या ही मागणी 3 पटींनी वाढली आहे। शहराला सध्या सरासरी 12 मेगावॅट अर्थात 1,20,000 युनिट विजेची आवश्यकता आहे। वाढलेल्या मागणीच्या तुलनेत पुरवठा करण्यासाठी आता महावितरण कंपनीला तारेवरची कसरत करावी लागत आहे। जिल्ह्यातील 600 पोलिसांच्या बदल्या येत्या आठवडाभरात होण्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झाले असून भुसावळ शहरातील बाजारपेठ, शहर आणि तालुका अशा तिन्ही ठाण्यातील जवळजवळ 75 पोलिसांच्या बदल्या होणार आहेत। जिल्ह्यातील 600 पोलिसांच्या बदल्या येत्या आठवड्याभरात होण्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झाले आहेत। बदल्यांची प्रक्रिया अतिशय पारदर्शक असेल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर जलिंदर सुपेकर यांनी व्यक्त केला। भुसावळातील बाजारपेठ, शहर व तालुका अशा तिन्ही पोलीस ठाण्यातील जवळपास 75 पोलिसांच्या बदल्या होणार आहेत। सोयीचे ठिकाण मिळावे म्हणून काही जणांनी फिल्डिंग लावायचे प्रयत्न सुरू केले आहेत। एकाच ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांना 5 वर्षाचा कालावधी झाला असेल ते बदलीसाठी पात्र आहेत। दरम्यान जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे। आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल। एकाच पोलीस ठाण्यात 5 वर्ष LCB व DSP शाखेत ज्यांना 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे अशा कर्मचाऱ्यांना देखील बदली होईल। मात्र या प्रक्रियेत खरोखर जर कुणाला अडचण असेल ती लक्षात घेतली जाईल। कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल। याबाबतची प्रक्रिया अतिशय पारदर्शक असेल असे अधीक्षक यांनी सांगितले। सुपरस्टार अभिनेता सलमान खानला हिट अँड रन प्रकरणी सत्र न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर करत 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर स्वाक्षरी करून त्याची जमानत घेण्यात आली। अभिनेता सलमान खानला सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर या देशात गरिबांना न्याय मिळत नाही अशी प्रतिक्रिया खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी शुक्रवारी दिली। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सत्यपाल सिंग म्हणाले, सलमान खान विरोधातील हिट अँड रन प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून 5 वर्षाची शिक्षा सुनावल्यावर देशातील न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाटू लागला होता। मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या देशातील गरिबांना न्याय मिळत नाही असे वाटते आहे। पैशाच्या जोरावर श्रीमंत व्यक्ती उच्च न्यायालयात जातात, तिथे आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर सर्वोच्च न्यायालयात जाताना गरिबांना मात्र न्यायाची वाट बघावी लागते। अगदी बरोबर आहे। सलमान खानच्या केसला 13 वर्षांचा कालावधी लागायला नको होता, फार मोठा कालावधी लागलेला आहे। आता ज्या लगेचच्या घडामोडी घडतात आहे त्याला सजाही झाली, लगेच त्याला जामीनही मिळाला। समाजामध्ये अशी भावना तर झाली की बाबा सलमान खानने एवढं पटापट सर्व मिळवलं कसं काय,
म्हणजे एक गरीब माणसाला न्याय एवढा स्पीडली मिळाला असता का? त्याला जामीन एवढी स्पीडली मिळाली असते का? नाही, असं नाहीये. सलमान खानच्या बाबतीमध्ये त्यांच्या वकिलांनी जी पद्धत अवलंबली कायद्याच्या चौकटीत राहून, त्यामुळे त्याला जामीन लवकर मिळू शकलेला आहे. या सलमान खानला जे 5 वर्षांची जी शिक्षा मान्य न्यायालयाने ठोठावलेली आहे ती 10 वर्षापर्यंत देता येऊ शकली असती आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. या जामिनाला सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येऊ शकतं आणि शिक्षा वाढवण्यासाठी सुद्धा उच्च न्यायालयामध्ये या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार अपीलात जाऊ शकतं. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतं का अजून? हो, जाता येणं शक्य आहे. जाऊ शकतं. महाराष्ट्र शासन जाऊ शकतं. काल झालेली कंडारी गावातील ग्रामसभा चांगलीच गाजली. पाणी टंचाई आणि भ्रष्टाचारावरून ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर आरोप केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कंडारी येथील भारती तायडे या महिलेचा मृत्यू गावातील पाणी टंचाईमुळेच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला. ग्रामसभा नियमाप्रमाणेच होणार असा आग्रह ग्रामपंचायत सदस्यांनी धरला. त्यामुळे सभेत काही काळ तणाव निर्माण झाला होता. संडाजीचं सांगताय, गटारीचं सांगताय, पाण्याचं सांगताय, काय पहिले पाणी आणि मग संडाशींचंही करा. पाणी आणि गावात पाणी पाजा आणि मग संडाशीचं महत्वाचे आहे. मात्र पोलीस बंदोबस्ताला सभेचे कामकाज करण्यात आले. कंडारी येथील ग्रामपंचायतची 1 मे रोजी हतकूब केलेली ग्रामसभा काल 9 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वेणूबाई सुरवाडे होत्या, तर सभेत सरपंच वेणूबाई सुरवाडे, पंचायत समिती सदस्य संतोष निसाळकर आदी उपस्थित होते. गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतकडे 13व्या वित्त आयोगाचे पैसे पडून आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी हा पैसा खर्च करून पाणी प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर पाटील, चौधरी व इतर ग्रामस्थांनी केली. पाणी टंचाईमुळे भारती तायडे या महिलेचा मृत्यू झाला असल्यामुळे गावातील व ग्रामसभेतील तणावपूर्ण वातावरण पाहून ग्रामपंचायतीने शहर पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गजानन काळे, गजानन देशमुख, इरफान काजी, तुषार पाटील यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता. पण निघालं, पाण्याचा ठराव केला फक्त त्यांनी हे, कारण जमा खर्चाबद्दल नामंजुरी झाली. सर्व जमा खर्च त्यांचा बोगस आहे म्हणतात. आणि उपसरपंच सरपंच म्हणतात मागचं 10 वर्षाचं 15 वर्षाचं काढा तेव्हा आमचं आलं हे काढा म्हणे. याचा आम्ही जबाब नाही देऊ शकत तुम्हाला. आणि त्यांचे सर्वे दिलं आमच्याकडे, जे त्यांनी आम्हाला माहितीच्या अधिकाराखाली 4 महिन्याचं ते दिलं आहे. तो जमा खर्च ते म्हणता आम्ही देऊ शकता नाही तुम्हाला. म्हणजे आम्ही इथे तुम्हाला नाही सांगू शकता, तुम्ही चौकशी लावा, वरून चौकशी लावा आमच्यावर. त्यांनी सांगितलं बा पंचायत समितीचा अधिकारी इथे पाहिजे, तो मीटिंग चालू करा. त्या अध्यक्षाचे हे आहे, जे अध्यक्ष आहे त्याशी आहे. ते अध्यक्ष हो किंवा नाही, अध्यक्षानं मीटिंग चालू करून बंद केली. 4 ते 6 महिने चालू आहे पाण्याबद्दल. BDO ऑफिसला, तहसीलदार ऑफिसला, जिल्हा परिषदला, ग्रामपंचायतला आमचं पूर्ण तक्रार त्यांच्यासोबत चालू आहे. तरी हे हाव लावला होता, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करता पोलीस लक्ष त्यांच्याकडे देत आहे. अगर त्यांच्याकडे ते लक्ष द्यायला पाहिजे तर आता कामाचं पाण्याचं काम सुरू होतं. एक लक्ष देतात, ते भ्रष्टाचार कुठे होतो आहे त्याच्याकडे पहिले लक्ष देतात. त्याच्याकडे पाणी, रोड, लाईटचं यांनी ठराव केलेला आहे की साखरी फाट्याला लाईट देण्यात यावे, म्हणजे स्ट्रीट लाईट. हे स्ट्रीट लाईन यांनी आजपर्यंत दिलेलं नाही आणि ठराव झालेला आहे, पण त्याचे पैसे सुद्धा भरलेले नाही. पाहूया पुढील बातम्या अल्पशा विरामानंतर. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear little one. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless dear little one. May God bless you.
यावलमधील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारपासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदविका परीक्षेला सुरुवात झाली आहे. मराठीसह उर्दू माध्यमांचे विद्यार्थी देखील या परीक्षेला बसले आहेत. यावलमधील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारपासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदविका परीक्षेला सुरुवात झाली. या ठिकाणी मराठीसह उर्दू माध्यमाचे विद्यार्थी देखील परीक्षा देत आहेत. यामध्ये पहिल्या वर्षाच्या मराठीतील कला शाखेचे 286 तर कॉमर्स शाखेचे 49 तसेच उर्दू मीडियमचे 130 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यात पूर्ण 465 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच दुसऱ्या वर्षाचे 32 मराठी मीडियमचे तर 93 उर्दू मीडियमचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यावेळी केंद्र संचालक म्हणून MD खैरनार व सुपरविजनवरती डॉक्टर AS महाजन व केंद्र प्रमुख डॉक्टर FN महाजन हे उपस्थित होते. हे मुक्त विद्यापीठाचे BA आणि कॉमर्स फॅकल्टी जी आहे 2 कोर्सेस या ठिकाणी चालवतो आम्ही. त्यानंतर यावलमध्येच एक सेंटर आहे अभ्यास केंद्र उर्दूचं जाकीर हुसेनला. असे 2 सेंटरचे पेपर या महाविद्यालयात आता सुरू आहेत. आज एकूण 465 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. पहिल्यांदाच आमच्याकडे हे उर्दूचे पेपर जे आहेत ते होत आहेत, कारण तिकडे तृतीय वर्ष सुरू नसल्यामुळे त्यांनी आमच्या महाविद्यालय सेंटर जोडलेलं आहे आणि म्हणून आमचं महाविद्यालयाचं अभ्यास केंद्र आणि जाकीर हुसेनचं अभ्यास केंद्र असे 2 केंद्राचे विद्यार्थी या परीक्षेला आता बसलेले आहेत. तर त्यांच्याकडून ही नियुक्ती झालेली आहे माझी या केंद्राला एक्सटर्नल सिनियर सुपरवायझर म्हणून. तर एक्सटर्नल सिनियर सुपरवायझर म्हणून आपण इकडे काय करतात, तुम्ही काय म्हणजे पेपरसाठी काय बघता इकडे? तर संपूर्ण जे केंद्राचं कामकाज जे आहे त्याच्यावर एक प्रकारचं निगराणी किंवा नियंत्रण आणि विद्यापीठाचे जे काही कामं हे सिनियर सुपरवायझरकडून अपेक्षित आहेत, म्हणजे एक प्रकारचं कंट्रोल विद्यापीठाचा म्हणजे विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी या केंद्राला आलेलो आहे. सर, यावल येथे अचानक झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केळीचे बाग जमीनदोस्त झाले आहेत. भुसावळ जवळील यावल येथे 7 मे रोजी अचानक पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून यावेळी हवा व वादळ आल्यामुळे केळीचे झाडे ही जमीनदोस्त झाली आहे. यामुळे आपण लावलेला खर्च सुद्धा निघत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाने काय करावे असा प्रश्न शेतकरी वर्गाला भेडसावत आहे. याबद्दल आमच्या प्रतिनिधीने नुकसानग्रस्त शेतकऱ्याची घेतलेली मुलाखत. तर 7 तारखेला जे वादळी वारा पाऊस आला होता, पाऊस तर काही आला नाही पण वादळ सुटलं होतं, त्याच्याने आमचं केळीचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आपण मागे पाहू शकता. त्याच्यामुळे आमचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आमचं शेतकऱ्याला खूप हाल झालेले आहेत. व्यापारी माल तर काटतच नाही आहे, पण जो माल भाव आहे बोर्ड भाव आहे त्या भावापेक्षा बी 100-150 कमी मागतोय. तर शेतकऱ्याने काय करावं? आमचं तर भरपूर 4-5 झाड पडलेलं आहेत आणि माल तयार होता. माल तयार वेळीच झाड पडले तर त्याच्यामुळे व्यापारी काढू शकत नाही. व्यापारी म्हणतो आम्हाला टेकलेले झाडं चालत नाही, तो म्हणतो फक्त आम्हाला उभे झाडं पाहिजे. तर आता काय करावं काही समजत नाही आहे. आता नेमकं जे झाड पडलेलं आहे आणि त्याच्यावर जे फळ लागलेलं होतं त्याच्या मग काय आता काय तुमच्या ते काय काम? काहीच कामाचं नाही, ते फेकून द्यावं लागेल दादा. ना ढोरांपुढे टाकते, ना गुरांपुढे टाकताय, ना ढोरांपुढे टाकताय, कोणाला काहीच कामाचं नाही. आता ते सर खराब होऊन गेलं ते झाड. दर महिन्याला गारपीट होते, वारा वादळ सुटते, पाऊस पडतोय, भरपूर नुकसान झालंय आमचं. दीपनगर औष्णिक केंद्रातील संच क्रमांक 3 महापारेषण आणि MERCच्या आदेशानंतर बंद करण्यात आला आहे. दीपनगर औष्णिक केंद्रातील संच क्रमांक 3 MCRच्या आदेशामुळे बंद करण्यात आला आहे. महानिर्मितीकडूनच संच पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रयत्न होत असले तरी ऊर्जा विभागाकडून धोरणात्मक निर्णय होत नसल्याचे चित्र आहे. पॉवर स्टेशन बचाव कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही प्रशासनाचे शेपूट वाकडेच असल्याने पेच वाढला आहे. वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक 3 MERC आणि महापारेषण कंपनीच्या आदेशानुसार बंद करण्यात आला आहे. दीपनगरच्या संच क्रमांक 3 मधून निर्माण होणारी वीज आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने ती नाकारण्यात आली आहे. दरम्यान हा संच बंद करण्यात आल्याने आता स्थानिक ठेकेदार, कंत्राटदार, कंत्राटी मजूर यांच्यावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. आता रेल्वे गाड्यांमध्ये तुमची प्रकृती बिघडल्यास रेल्वे प्रशासनाकडून ऑन कॉल डॉक्टरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास तत्काळ ऑन कॉल डॉक्टर सुविधा सुरू करण्यात आली आहे.
स्लीपरच्या डब्यातही प्रवाशांची गर्दी वाढली असून या डब्यांनाही जनरल डब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान अनेक प्रवाशांचे हाल होत आहे. उन्हामुळे काहिली होणे, मळमळ वाटणे, पोटदुखी व तापाचे रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाली आहे. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेटसाठी पाहत राहा सी न्यूज, तुमच्या हिताचं तुमच्या मताचं. नमस्कार.